हवाओं में उड़ने वाले जमीन पर नहीं टिकते, हवाओं में उड़ने वाले जमीन पर नहीं टिकते। जनता उन्हें ही पसंद करती है जो काम करके दिखा देते हैं। आज या व्यासपीठावर मी पहिल्याच वेळेस बोलतोय असं नाहीये। मी या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस एरंडोल विधानसभा मतदारसंघ होता त्यावेळेस धरणगाव तालुकाही आपला समावेश असल्यामुळे 2 वेळेस मी तिकडनं निवडणूक लढलो आणि ही चौथी निवडणूक जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मी लढतोय। खरं म्हणायला गेलं तर मी धरणगावला नवीन नाही आहे। 5 वर्षाचा जरी मुलगा असेल तरी तो मला गुलाब भाऊ म्हणून ओळखतो, एवढी ओळख माझी या मतदारसंघामध्ये आहे। आज मी माझ्या बहिणींचे खूप आभार मानायला उभा आहे। मी बऱ्याच सभा केल्या पण एवढ्या बहिणी कोणत्याच सभेला उपस्थित राहिल्या नाही, त्याबद्दल सगळ्या धरणगावच्या बहिणींचे मी आभार मानतो। आज स्वयंपाक लवकर होणार नाही याची कल्पना मला आहे, कारण की स्वयंपाकाची वेळ असल्यापासून ह्या महिला आमच्याबरोबर पायी फिरल्यात आणि एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्यात। याचं मूळ कारण या सरकारने सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम सक्षमीकरण करण्याचं कोणाचं केलं असेल तर माझ्या बहिणीचं केलं। अब जमाना बदल गया है भाई। पहिले पुरुषांकडे महिला पैसे मागायच्या, आता बाईकडे माणूस पैसे मागायला लागलाय, कारण की डायरेक्ट पैसे येत आहे अकाउंटवर, डायरेक्ट तिच्या अकाउंटवर येत आहे डायरेक्ट। त्यामुळे हे जे लोक विरोधक आहे हे आपल्यावर कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की ह्या बायांना तुम्ही पगार का देताय, त्यांना पगार देऊ नका। आणि आता ते सांगताय की आम्ही तुम्हाला 3000 रुपये देऊ का। त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा निवडणुकीचा जुमला नाही, 5-5 हप्ते आपल्या अंगावरून पडले। सरकार त्याच्यावर थांबलं नाहीये। तुम्हाला एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं। देशामध्ये एकमेव हे राज्य आहे की या राज्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण दिलं। 3 गॅस सिलेंडर तुम्हाला आता मोफत आहे। एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित पवारच्या सरकारमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 70 कोटी लोकांना मोदीजीच्या सरकारने मोफत धान्य दिलंय। मला सांगा तुम्ही, माझ्या माय बहिणी बसल्या आहेत, एक तरी भिकारी आपल्या गावामध्ये आपल्याला दिसतो का? का दिसत नाही? तर ही धान्याची योजना सुरू केल्यामुळे प्रत्येकाला 2 वेळेस जेवण मिळायला लागलं। भाकर दे बाई, उष्टी भाजी दे बाई ऐकायला आवाज येत नाही। याचं मूळ कारण केंद्राचं सरकार आणि राज्याच्या सरकारने आपल्याला या ठिकाणी ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये महिलांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे। आणि मला खात्री आहे 100 मतं असले तर त्याच्यात 50 महिलांची मतं आहेत। तुम्ही नुसते मतं दिले ना मला तरी मी निवडून येणार आहे। आणि भाऊ भक्त बहिणीला 2 वेळेस साड्या घेतो, एक भाऊबीजला आणि एक रक्षाबंधनला। पण तुमचा एकनाथ शिंदे नावाचा भाऊ दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देतोय। त्यामुळे हा बहिणी आम्हाला विसरणार नाहीत। आणि आज माझ्यावर बऱ्याच प्रकारची टीका केली जाते। गुलाबराव पाटलांनी कामं केली नाही। धरणगाव तुम्ही बी पाहिलंय, मी पण पाहिलंय। एक उड्डाणपूल केलाय 10 कोटीचा, 10 वर्षापासून तोच विषय आहे। उड्डाणपूल 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 उड्डाणपूल। अरे त्याच्यामध्ये केंद्राचे 50% पैसे होते, केंद्राचे 50% होते। आणि ज्यावेळेस ते पडले आणि मी निवडून आलो तेव्हा अर्ध बिल तर माझ्या काळात निघालं। आणि मग माझ्यावर टीका केली गेली, वो त्यांनी पूल बांधला होता आणि त्यांना बोलवलं नाही। अरे जो हाजीर तो वजीर। त्या पुलाच्या खाली आता गुलाबरावांनी कामं केली ही दिसत नाही। पूल तू बांधला, लाईटे मी लावले। पूल तुम्ही बांधला, रस्ता मी चौडा केला। आज ज्याही रस्त्याने तुम्ही येतात गावामध्ये घुसताना तुम्हाला प्रवेशद्वार लागतं की छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आपलं स्वागत करत आहे धरणगाव नगरीमध्ये। इकडनं गेलात मग महात्मा फुले, ज्योतिबा फुलेंच्या नावानं आपण प्रवेशद्वार तयार केलं। संताजी महाराजांचं प्रवेशद्वार आपण केलं। आता महाराणा प्रतापाचा प्रवेशद्वार आपण अंमळनेर रस्त्याच्या येणाऱ्या रस्त्याला आपण या ठिकाणी तयार करतोय।
या धरणगाव शहरामध्ये पाण्याची जी समस्या आहे, आज महिलांना मी नम्रपणे सांगेल की 8-8 दिवसांमध्ये पाणी मिळतंय, फक्त निवडणूक संपू द्या. हे जे पाणी सोडणारे आहेत याच्यामध्येच गडबड आहे. हाँ, सब खेल वही का है, मेन गडबड तीच आहे. कारण की पाणी सोडणारे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे, लाइट लावणारे कोण आहे हे तुम्हाला माहित है. उनके कॉन्ट्रैक्ट हमको बंद करने पड़ेंगे. आणि हे जी गडबड करताय, 2 दिवस फिल्टर बंद होतो, 2 दिवस फिल्टर, तरी आम्हाला माहित नाही फिल्टर. मी विचारलं कर, माझा दररोज फोन असतो, दररोज पाण्याकरता. ह्या 2-3 नगरसेवकांना रोज फोन असतो, अरे पाण्याचं काय, फिल्टर बंद आहे. का बंद आहे माहित नाही. त्या याला लावला फोन, म्हणे MSCB मुळे बंद आहे. ते MSCB वाल्यांचा हरामखोर, तुला समजत नाही, गावाचं फिल्टर बंद आहे. मग हे लगेच फोटो काढता, काळं पाणी येतंय, पिवळं पाणी येतंय, लाल पाणी येतंय. खरं म्हणायला गेलं तर ही जबाबदारी माझी नाही आहे, कारण मी पाण्याची योजना आणली आहे, पाण्याची पूर्ण योजना पूर्ण केली आहे. 4 नवीन टाक्या बांधल्या आहेत. हे पाणी सोडण्याचं काम मंत्री करू शकतो का? गावातलं नियोजन हे करू नाही शकत? मग तिथे प्रशासक असल्यामुळे प्रशासकाचं लक्ष नाही आणि जे पाणी सोडणार आहे त्यांचं लक्ष नाही आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो, 23 तारीख संपू द्या, 25 तारीख गुलाबराव पाटलाची, एवढं लक्षामध्ये ठेवा. मला लगेच फोटो काढला तिथे. नंतर मी फोन लावला MSCB वाल्याला, तर चंद्रशेखर भाऊ DP जळालेली होती, ती DP लगेच तासभरामध्ये बसवली. म्हणजे असे सांगायचं नाही, म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये बरोबर लोकांना पाण्याचा त्रास द्यायचा. म्हणजे गुलाबराव पाटील पाणी देत नाही, गुलाबराव पाटील पाणी देत नाही, गुलाबराव पाटील पाणी देत नाही. मग नंतर त्यांनी तमाशा सुरू केला, गावातले रस्ते खराब झाले, गावाचे रस्ते खराब. पाईपलाईन होईन तेव्हा तर रस्ता करीन ना. पाईपलाईन करायच्या पहिले रस्ता केला असता, पुन्हा खोदावा लागला असता. पाईपलाईन केली, आता किती टॉप टॉप चकाचक रोड केले की नाही? अजून तर अर्धेच झाले, अर्धे करायचे बाकी आहे. पुऱ्या गावामध्ये सिमेंटी रोड करण्याचं काम गुलाबराव पाटील करणार आहे. आणि माझा काय कोणाला त्रास नाही. एक व्यापाऱ्याने सांगावं, एक डॉक्टरने सांगावं, एखाद्या वकिलानं सांगावं, एखाद्या नागरिकांना सांगावं, गुलाबराव पाटील 8 वर्षापासून मंत्री आहे, कोणाला त्रास आहे? अरे मला देश दुश्मनी करतात ते रमेश माणिक पाटील. 55 योजना माझ्या मतदारसंघात पाण्याच्या करताय, निम्मे योजना कामच नाही सुरू. थांब बेटा, आता गुलाबराव बदल जाएगा. आता माझी सटकली, आता सटकली. तू मला काय बोलतोयस? तू 23 तारीख जाऊ दे, जितका बोललायस ना त्याचा बदला गुलाबराव पाटील सोडणार नाही यावेळेस, हे 100% सांगतोय. काय बोलावं? ठीक आहे, टीका करताय, मी बोलतो, तुम्ही बोलता. मला भाड्या म्हटलं, भाड्या म्हणावं मला, म्हणजे मी कोण आहे? म्हणजे माझ्या कुटुंबावर जावं, इतकं घाण बोलावं? हे राजकारणामध्ये इतकी घाण पातळी आहे. अरे निवडणुकीमध्ये मला हरवून टाका ना तुम्ही. लोक जे मला निकाल देतील तो मला मान्य आहे, मी त्याच्याबद्दल काहीच आरोप करणार नाही. मी पडलेलो माणूस आहे एक वेळेस. मी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझं काम सुरू केलं. दुसऱ्या दिवशी मी माझं काम सुरू केलं. मी असं कधी आरोप केले नाही. आणि तुम्ही मला भाड्या म्हणतात. याचा विचार तुम्ही मायबाप करा की यांची पातळी कुठे चालली आहे. जातीपातीच्या राजकारणावर बोलतायत. माझ्याबरोबर या व्यासपीठावर बसलेले सगळे अर्धे मराठा बसले आहेत आणि मला सांगतात की तुम्ही या ठिकाणी जातीवादी आहेत. अरे PM पाटील एकमेव तुमचा मराठा नगराध्यक्ष गुलाबराव पाटलांनी या शहरामध्ये केला. देवकर तुम्ही कुठे होता? प्रेमराज पाटील हे जे बसलेले आहेत सोनवतचे, यांना पंचायत समितीचं सभापती मी केलं, हे मराठा आहेत. रमेश माणिक पाटलाला जिल्हा परिषद सदस्य केलं, मराठा आहेत. अनिल पाटील वराडचे सभापती केले, मराठा आहेत. प्रेमराज पाटील उपसभापती केले, मराठा आहेत. हे जिजाऊराव पाटील जे बसलेत गारखेड्याचे, यांना तर मार्केट कमिटीचं चेअरमन केले, हे मराठा आहेत. आणि तुम्ही मला जातीवादी म्हणता. अरे मला माझी काय जात आहे बाबा? माझी जात 12,000 आहे. दिलं तर दिलं मत गाई, नाही तर चालना पायी पायी. तुम्ही दिलं मत तर मी निवडून देणार. मी कोणत्या जातीच्या आधारावर आहे? माझी जात मराठा आहे, माझी जात माळी आहे, माझी जात कोळी आहे, माझी जात धनगर आहे, माझी जात चर्मकार आहे, माझी जात बौद्ध आहे. माझी जात तुम्ही सगळे बसलेले ती माझी जात आहे. माणुसकी ही माझी जात आहे. माणुसकी हा माझा धर्म आहे आणि ते धर्म टिकवण्याकरता मी हे काम करतोय.
आज माझ्याबरोबर लोक सांगतात मुसलमान नाहीये, अरे पेटी देख लेना, छप्पर फाड़ के मुसलमान गुलाबराव पाटीलला मत देणार आहे, काळजी करण्याची गरज नाहीये। हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का। आणि मला खात्री आहे की आज तुम्हाला जे वाटतंय की मी पैसे देईल, वाटून देईल, निवडून येईल, अरे तू वाट तर सही, तू वाट, तुझी नाही वाट लावली तर नावाची पाठ नाही लावली, तुझ्या नावाचा गुलाबराव नाही। ते म्हणतात पाणी दिलं नाही का, मी पाईपलाईन नाही आणली, टंकी नाही आली, थोडी टेक्निकल प्रॉब्लेम आहे की थोडं लेट पाणी येतं, पण त्याच्यावर दुरुस्ती होईल ना। तुम्ही ते तरी आणलं होतं का? तुम्ही पण 4 वर्ष मंत्री होते, तुम्ही हे गेट बनवले होते का? तुम्ही रस्ते बनवले होते का? सोनवतकडे जाताना स्मशानभूमी पाहिली, देवकर अप्पा जाऊन पाहिली? अरे तुम्ही जाताना तर ठीक नाही, जिवंत माणसाला ठिकाणा केला नाही, मरणाऱ्याचं पण पाहिलं नव्हतं। तुम्ही मार्केटकडे जाऊन या ना अप्पा, किती टॉप स्मशानभूमी आहे, जरा बघा, जातानाही माणसाला आनंद वाटेल, इतकी सुंदर आहे। तरी म्हणता तुम्ही गुलाबराव पाटलांनी काम केलं नाही, बेघरांना मी उतारे दिले, टीका केली, गुलाबराव पाटील म्हणे बेघरांना उतारे देणार नाही। अरे आता तर 200 दिले, आता 1500 उतारे गुलाबराव पाटील इलेक्शन संपल्यावर देणार आहे, आणि तसे देणार नाही। सगळ्यांना घर मंजूर केला आणल्याशिवाय गुलाबराव पाटील स्वस्थ बसणार नाही, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतोय। आज या मतदारसंघामध्ये फिरत असताना चौफेरीन जे आशीर्वाद मिळत आहेत, त्या आशीर्वादाच्या भरोशावरच मी आपल्याला विनंती करणार आहे। मी धरंगावर खूप प्रेम केलेलं आहे आणि धरंगावनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे। मी कुठेही गेलो तर माझी ओळख सांगायची गरज नाही। तुमचे जे बगल बच्चे मला माझ्या बाबतीत बोलताय ना, मी त्यांच्या बाबतीत बोललो होतो की यांना जन्माला मी घातलं, त्यांनी उलटा अर्थ दाखवला। राजकारणात जन्माला घातलं म्हणजे तुम्हाला आम्ही मोठं केलं। 35,000 मतांच्या मतदारसंघामध्ये 600 मताच्या गावाच्या माणसाला जिथं 300 मतं होतात, तिथल्या माणसाला मी तिकीट देऊन केवढा बावरटपणा केला। 15,000 मताच्या गावात मी पाहिजे तिकीट दिलं नाही, तरी तुम्ही म्हणता मी बेईमान आहे, मी हरामखोर आहे, मी नालायक आहे, आणि तुम्ही नंतर मग ग्रामपंचायत मध्ये कसं काय पडले हो? मला सोडले न पडले? मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांचा सत्यानाश झालेला आहे, ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांचा सत्यानाश झालेला आहे। इथे प्रत्येक समाजाला मी निधी दिला, मी जात पाहिली, मराठा समाजाला 1 कोटी, तेली समाजाला 1 कोटी, माळी समाजाला 1 कोटी, न्हावी समाजाला 40 कोटी, मुस्लिम समाजाला 3.5 कोटी, बडगुजर समाजाला, राजपूत समाजाला, ब्राह्मण समाजाला, जैन समाजाला, न्हावी समाजाला। कुठे जाते माझी? किधर जाते भाई? मी कुठली जात बघतोय? माझी जात तुम्ही आहे, माझा धर्म तुम्ही आहे। तुम्ही मला या नात्या गोत्यामध्ये आणि याच्यामध्ये विडू नका। खरा मूळचा जळगावच्या ग्रामीण मतदारसंघाचा भूमिपुत्र मी आहे, देवकर अप्पा तुम्ही नाही। तुम्ही 40 गावचे आहेत, तुम्ही 40 गावचे आहेत, तुम्ही धरणगावचे नाही। तुम्ही जळगावला राहतात, एसी बंगल्यात। मेरा दरवाजा तो शनी शिंगणापूर है भाई साहब, कभी भी आओ, काम करके लेके जाओ। असं कधी म्हटलं नाही कोणी। 8:30 वाजता दुकान चालू होतं गुलाबरावचं, आया फोन लगाया जाओ, लाइक माइक ऑन करके बात करता हूं मैं, गाली भी देना है तो। असं तुझ्यासारखं नाही आप्पा मीटिंग मध्ये बसले ना, असे बसले, माझे पोर तर गोधडीपर्यंत येतात, उठ रे गुलाब उठ उठ। असं वाटलं तुम्हाला मंत्री आहे? काय वाटतं तुम्हाला मी? बस त्या भाऊला तुम्ही आता विसरू नका। 20 तारखेला माझ्या माय बहिणी नवऱ्याचं ऐकजा नका, काय ती सांगते, माझ्याकडे लक्ष द्या। तसे पती तुमचे माझ्या बरोबरच आहे, पण काही काही वात्रटपणा करतील थोडासा, त्यांना समजून सांगा। त्या जर उन्हात तर पगार बंद होई जाई, या जर उन्हात तर 2100 होई जाई। त्यामुळे या गोष्टीचा सारासार विचार करा। या ठिकाणी विश्वकर्मा